यावेळेस आपल्यासोबत आता अमोल मिटकरी उपस्थित आहे. सर, शीत सत्राचा शेवटचा दिवस आहे. शीत सत्राचा शेवटचा दिवस आहे. मंत्रीपद वाटप यावर अद्यापही निर्णय झालेला नाही आहे. काय वाटतंय, कधीपर्यंत? मला वाटून काही होईल असं मला वाटत नाही, पण मला वाटतं की हिवाळी अधिवेशन होण्याच्या पूर्वी मंत्रिपदाचा विस्तार व्हायला पाहिजे होता, म्हणजे खातेवाटप व्हायला पाहिजे होतं. पण सकाळी मुख्यमंत्री देवेंद्रजींकडे जो चहा पाण्याचा कार्यक्रम होता त्यामध्ये एक गोष्ट नक्की झाली की आजचं हाऊस होईपर्यंत कदाचित खातेवाटप जाहीर होऊ शकतं. आजचा हाऊस होईपर्यंत शेवटी आता ते तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना ठरलेलं असतं. पण आता विना खात्याच्या मंत्र्यांनाही आम्ही नमस्कार मंत्री महोदय म्हटलं की त्यांनाही अशा गुदगुल्या झाल्यासारख्या वाटतं. जोपर्यंत एखादं खातं त्यांना येत नाही तोपर्यंत त्यांनाही सॅटिस्फाईड ते होणार नाही. मग आमची विनंती आहे की लवकरात लवकर खातेवाटप झाला तर शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देता येईल. दिल्ली लोकसभेत राहुल गांधीवर धक्कामुक्कीचा आरोप लावण्यात आलेला आहे. गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. काय वाटतंय, भाजपची काही रणनीती असू शकते का यावर? असं आहे की तो त्यांच्या दोघांचा असा वैयक्तिक प्रश्न आहे. भाजप आणि काँग्रेसचं द्वंद्वयुद्ध हे परंपरागत आहे. त्यामुळे राहुल गांधींनी खरंच धक्का मारला का आणि तो खरंच प्रसंग होता का हे एकदा बघितलं पाहिजे. आणि मला नाही वाटत वैयक्तिक की असा कुठलाही एखादा खासदार पदावर असलेला व्यक्ती जाणीवपूर्वक महिलांशी छेडखानी करेल असं मला वाटत नाही. आणि जर त्यात खरं असेल तर त्याविरुद्ध भारतीय जनता पार्टी ॲक्शन घेईल. लेटेस्ट अपडेट्स के लिए राष्ट्रवाद न्यूज को फॉलो कीजिए. This news is sponsored by HyderabadiBiryani.com.